प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख विसरली। यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतला। मला सस्पेंड करा पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही असा संताप महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। यानंतर महाजन यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली। नाशिकमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी केलेल्या भाषणावर वन खात्याच्या महिला कर्मचाऱ्यांना आक्षेप घेतला। गिरीश महाजनांनी वंदे मातरमच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला आणि नाशिकमध्ये राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल माहिती दिली। बाबासाहेबांचं नाव आहे, तो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही। पण भाषणादरम्यान महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही। त्यामुळे वन खात्याच्या कर्मचारी असलेल्या माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसण्याचा काही जण प्रयत्न करतायत असा आरोप महिला कर्मचाऱ्यांना केला। मला सस्पेंड केलं तरी चालेल असंही महिला कर्मचारी माधवी जाधव म्हणाल्या। माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता। माधवी जाधव यांनी आक्षेप घेतल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण माधवी जाधव यांचा संताप कमी झाला नाही। त्यामुळे पोलीस त्यांना गाडीमध्ये घेऊन निघून गेले। निघून जात असताना माधवी जाधव यांनी नाशिकमधल्या वृक्षतोडी विरोधातही नाराजी व्यक्त केली। दरम्यान गिरीश महाजन यांनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय। जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेण्याचा कोणताही हेतू नव्हता असं म्हणत महाजनांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे। अनाथ राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनाथ झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही।